श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन. पंत सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता, ओळखुये सत्या सत्यता. परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येऊन, काय करावे आपण, जेणे होईल सुगम. दुस्तर हा भवपंत, ज्याशी वानिती भले, सज्जन ज्या मार्गी गेले, सर्व दुःख मुक्त झाले. तो पंत धरावा बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरिता, अत्यादरे श्रवण करिता. सर्वार्थ पाविजे निश्चये, प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ते देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत, महासिद्ध साधुदाय देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करिता गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडल विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर, एक घाले ती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून, शिष्या सांगती गुह्य ज्ञान, एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एक समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनाशी, येती कळले समर्थांशी, जाणिले त्यांच्या हृदयाशी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेंची, समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाली या काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. ओठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करण्यास, केले बहुत सायस, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकळ दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतवणे येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केले, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीशी, समर्थ बोलले त्या समयाशी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तेशी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी, जनी मग सहजची सुरभवनी, अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, येथे तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपले महिमान, तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी, सिद्धी निधली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार, त्यांचेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्शिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार, होऊन निबंध केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटेल त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्री समोर, घालोनी साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित.
स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाओनी वैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहोनी कर्मघोर राज्यद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वरी आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थांते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्था दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट केले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारणे जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापास तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमयी पातला पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी जहाले दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीतो विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची नावे त्वा त्वरित याते स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडेले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ ही स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनादिसिद्धी परमात्मा नाना रूपे नटोनी स्वच्छे विचारे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्वारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा।